सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. मी प्राध्यापक योगेश मालचे. मी आपल्याच शहरातील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय इथे लेक्चरर म्हणून कार्यरत आहे. आणि मला आनंद आहे की मी भाग्यवान आहे की मला 2 मुलीच आहेत आणि त्या दोघंही मुली माझ्या ह्या स्कूलमध्ये स्टडी करतात, संजीवनी ग्लोबल स्कूल. यानंतर मी तुमचे 2 मिनटं घेतो. सर्वप्रथम मी संजीवनी ग्लोबल स्कूल या प्रशासनाचे आभार व्यक्त करतो. तसेच आमचे मित्र श्री इंजिनियर श्री शुभम गवंडर सर यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि ह्या प्रोग्रामसाठी किंवा इव्हेंटसाठी आमच्यावर जी मेहनत घेतली असे आमचे कोरिओग्राफर गणेश आणि त्याचे काही सहकारी यांचेसुद्धा मी इथे आभार व्यक्त करतो. आणि ह्या इव्हेंटसाठी जे काही आम्ही जे पॅरेंट इथे आलेलो आहोत आमच्या मुलीबरोबर इव्हेंट करण्यासाठी, तर ह्या पॅरेंटला तयार करण्यासाठी जी सगळ्यात मोठी जबाबदारी घेतली अशा या स्कूलच्या हर्षदा पाटील मॅडम यांचेसुद्धा एक विशेष आभार व्यक्त करतो. आता आमच्या इव्हेंटविषयी बोलायचं झालं तर आमचा हा इव्हेंट जो आहे हा जगातील अतिशय सुंदरशा अशा नात्यावर आधारित आहे. आणि ते जगातलं सुंदर नातं म्हणजे एका वडिलाचं आणि त्याच्या लेकीचं. वडील आणि लेक या आधारावर आमचा हा इव्हेंट आहे. आता हे मला पुढचं जे आहे हे बोलून पुन्हा दुखवायचं नाही आहे, पण एक औपचारिकता म्हणून सांगतो की मुलाविषयी जर आपण बोललो तर मुलगा हा त्याच्या वयाच्या 20 वर्षापर्यंत अर्थात 25 वर्षापर्यंत किंवा त्याचं लग्न होईपर्यंत तो आपला असतो किंवा पॅरेंटचा असतो. पण मुलीच्या बाबतीत जर तसं बोलायला गेलं तर मुलीचं तसं नसतं. म्हणजे एक छोटंसं मला असं वाटतं की 50% पॅरेंटच्या मुलींची नावं हे परी असतील, कारण ती प्रत्येक वडिलांसाठी त्यांची मुलगी म्हणजे एक परीपेक्षा कमी नसते. हे छोटंसं पाखरं म्हणा किंवा परी म्हणा ही इवल्याच्या पावलांनी आपल्या घरात जन्म घेते आणि ते पाखरू कधी मोठं होतं आणि कधी आपलं घरटं सोडून दुसरं घरटं सांभाळायला निघून जातं याचा आपण अंदाज बांधू शकत नाही. पण जरी आपलं हे छोटंसं पिल्लं किंवा छोटंसं पाखरू हे आपलं घरटं सोडून दुसरं घरटं सांभाळायला निघून जातं, पण तरीसुद्धा तिची माहेरच्या विषयी असलेली जी माया असते, विशेष करून वडिलांसाठीची जी माया असते ती 1% सुद्धा पुढे कमी होते. आणि आत्ता जे आम्ही पॅरेंट इथे इव्हेंट करणार आहोत लेकीबरोबर आमच्या, तर यातले काही पॅरेंट हे पहिल्यांदा स्टेजवर येत आहेत. तर काही चुका होतील तर तेवढ्या सांभाळून घ्या मोठ्या मनाने. आणि एवढे सगळे जे पॅरेंट तयार झाले, बरेचसे नाही म्हणतो पण आपल्या लेकीच्या प्रेमापोटी सगळे इथे जमा झाले. म्हणजे वडिलांचं लेकीविषयी असलेलं प्रेम बघा, स्टेजवर सुद्धा तिला मुलीसाठी एक पॅरेंट वडील जो कधी आलेला नसतो पण तो मुलीसाठी स्टेजवर सुद्धा इव्हेंट करायला तयार असतो. तर माझ्या वतीने आणि माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने आपले सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि आमचा जो छोटासा वडील आणि लेकीचा जो इव्हेंट आहे, एक छोटीशी ठोकर आहे, छोटासा प्रयत्न आहे, त्याला आपण दाद द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आप बोलिए. बोलिए ना सर. सर प्लीज स्टार्ट द सॉन्ग. जी हाँ, जी हाँ. छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी, पालने में ऐसे ही झूलती रहे, खुशियों की बहारों में झूमती रहे, गाते मुस्कुराते संगीत की तरह, ये तो लगे रामा के गीत की तरह. रा रा रू रा रा
मौसम ने कहा फूलों से, फूलों ने कहा खुशबू से, खुशबू ने कहा भंवरों से, भंवरों ने कहा शबनम से। रह जाएंगी ये निशानियां, रहना रहे हम। आज ये एक पल में 100 जन्म, आज ये एक पल में 100 जन्म, आज ये एक पल में 100 जन्म। तमन्ना जगा के तूने हमें जीना सिखाया, तमन्ना जगा के तूने हमें जीना सिखाया। ये सिलसिले ये दास्तां कभी होंगे ना खत्म। आज ले एक पल में 100 जन्म, आज ले एक पल में 100 जन्म। थाम के उंगली चलना सिखाया, राह में गिर के संभलना सिखाया। नाम दिया पहचान हमें दी, हम जोड़े तो उड़ान हमें दी। सपनों का जहान है पापा, मेरा आसमान है पापा, मेरा आसमान है पापा। पापा, मेरे पापा। क्या हुआ है सर? सर आज मेरी बेटी की शादी है। अरे ये तो खुशी की बात है। उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये पार करा दे। बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा मैं तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे। मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो। फसलें जो काटी जाए उगती नहीं है, बेटियां जो ब्याही जाए मोड़ती नहीं है। ऐसी विदाई हो तो, लंबी जुदाई हो तो, दहलीज दर्द की भी पार करा दे। बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे। खूपच भाऊक असा क्षण या सर्व पालकांनी आपल्यासमोर सादर केलेला और ये आहे. हाल हा क्षण सगळ्या वडिलांच्या आणि सगळ्या मुली